गाढव या प्राण्याला नेहमी मठ्ठपणाचे प्रतीक मानण्याचा प्रघात आहे। एखाद्या निर्बुद्ध व्यक्तीची तुलना करताना गाढवाचेच उदाहरण दिले जाते। मात्र ओझी वाहून नेणाऱ्या गाढवाचे पूजन करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची उत्सवी प्रथा मात्र अभावानेच पाहायला मिळते। आज श्रावणातील बैलपोळा या सणाला बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त होत असताना संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा या गावात मात्र चक्क गाढवाला देव मानून त्याची मनोभावे पूजा केली जाते। बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग असलेले संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा हे गाव आहे। लहानपणापासून गधे पाळलेले आहेत, गाढव पाळलेले आहेत व ते आमच्या व्यवसाय म्हणून ते आहे। कारण काय शेतीच्या कामासाठी आणि त्यांचा वापर करतो। चिखल झालं शेतीमध्ये बैलगाडी जात नाही, त्यावर आम्ही खताच्या पोतळ्या नेऊ शकतो। व आमचं गाव पातुर्डा हे गाव खाले वर असल्यामुळे टेकड्या तिथं जड वाहन जाऊ शकत नाही, त्या हिशोबाने आम्ही त्या गाढवांचा वापर करतो। ना जास्त शेती, ना कुठला व्यवसाय, ना शिक्षण, ना कुठला विकास। ग्रामस्थांचे संपूर्ण जीवन गाढवाच्या जीवावर अवलंबून आहे। त्यामुळे गाढवालाच देव मानून त्याची पूजा करणारे हे लोक असून या लोकांचा जगाला विसर पडल्याचे दिसते। सरावणे आमचा बचपनापासून हाच धंदा, आम्हाला काही दुसरं काम येत नाही, शेतीचं येत नाही, विटा रेती गोटे माती कोणाच्या ट्रॅक्टर जात नाही तर ते उचलून देणे, गधेवर नेणे, आमचा हाच धंदा आहे। आम्हाला जमिनीचा धंदा काही येत नाही। किती गधे आहेत तुमच्याकडे? 4-5 आहेत। तुम्ही गध्याची पूजा का करता? पूजा म्हणजे की आम्ही दसऱ्याला पूजा करतो, पोळ्याला पूजा करतो। आम्ही याच्यावर पोट, आमचं याच्यावरच पोट आहे। आम्ही आमची मजुरी आहे, रोजी आहे आमची। कधीपासून गधे वापरतात? बचपनापासून, बाप मेलातापासून। पातुर्डा हे गाव उंच टेकडीवर आहे। बहुतांश चढउतार या गावात असल्याने येथे पूर्वीपासूनच जड वाहतुकीसाठी गाढवांचा वापर केला जातो। शेकडो वर्षापासून येथे गाढवांचा वापर होत आहे। महाराष्ट्र येथील गाढव प्रसिद्ध असल्याचे येथील लोक सांगतात। हे गाव वान नदीच्या तिठावर एक वसलेलं असून इथे एक या गावातील पूर्ण व्यवहार अगोदर पुरातन काळी पूर्ण गाढवावर चालायचे किंवा गाव हे पूर्ण चढ उताराचं असल्यामुळे इथले सर्व शेतीसाठी नेणारे अवजारे किंवा शेतीचे कामं खत वगैरे इथं पूर्ण गाढवावर चालवायचे। भौगोलिक रचना या गावाची पूर्ण चढ उतार असल्यामुळे इथं ट्रॅक्टर वगैरे मोठे वाहन कोणतेच जात नसल्यामुळे इथली पूर्ण परिस्थिती हे अगोदरपासून गाढवावरच चालायची। आता या भौगोलिक या यंत्रेच्या योगामुळे कितीही साधनं व काही झालं तरी पातुर्डा येथील पूर्ण यांचे जे कामं आहे, शेतीचे कामं हे सर्व हे गाढवावरच अवलंबून आहेत व हे लोक पूर्ण गाणी तसेच पूर्ण शेत नसल्यामुळे पावसाळ्यात इथली पूर्ण परिस्थिती खराब होते व पूर्ण शेतीचा माल आणायपासून न्यायापर्यंत पूर्ण इथं गाढवाचाच उपयोग होतो। इथली पातुर्डा येथील गाढव हे पूर्ण जगात प्रसिद्ध असल्यामुळे येथील पूर्ण व्यवहार हे पूर्ण गाढवावरच चालतात। गावातील अनेकांची अर्थकारण गाढवावर अवलंबून असल्याने या गाढवामुळे अनेकांचे चरितार्थ चालतो। अनेकांचे पोट भरण्याचे साधन गाढव आहे। यामुळे हे लोक गाढवाला देव मानून गाढवाची पोळा, दसरा सणाला पूजा करतात। विदर्भ न्यूज ब्युरो, बुलढाणा।